जय लक्ष्मी माता. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि आपले गुरुवार सुद्धा सुरू आहे. आपल्या सर्वांना लक्ष्मीची गरज आहे. म्हणतात ना, तुमच्याकडे लक्ष्मी पैसा नसेल तर कोणीच तुम्हाला ओळखत नाही. मग आपल्या जीवनामध्ये कर्ज होणे, भरपूर काही समस्या असतात आणि आपल्या मानवाच्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या सगळ्यात मोठ्या 3 गोष्टी आहे. पण जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तर सगळ्याच गरजा तुमच्या भागवल्या जातात. मग आता आपण काय करायचं की जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होणार. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी या ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करत आहे त्या दिवशी सुद्धा 7 कन्या किंवा 9 कन्यांना आपल्याला खीर द्यायची आहे. त्या खीरमध्ये मखाने इझिली मार्केटला मिळतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कमळाच्या बियांपासून मखाने बनवले जाते आणि कमळांचं फूल अत्यंत लक्ष्मी मातेला प्रिय आहे. मखाने तांदूळ मिक्स आणि तुम्ही दुधामध्ये बनवता. त्याच्यामध्ये शुक्र म्हणजे विलायची आपल्याला टाकायची आहे आणि त्या कन्यांची आवभगत करायची आहे. तुम्ही काही छोटे छोटे टिकल्यांचे पॉकेट म्हणा, मेहंदीचा कोन, नेलपेंट असं आपल्याला त्या कन्यांना दान करायचं आहे. असं समजायचं आहे की साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान आहे आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या पाया पडणार तर त्यांना आशीर्वाद मागा.